रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सन्माननीय राज ठाकरे साहेबांची आज भेट घेतली आणि तो जो प्रकार तिथे महाराष्ट्र सैनिकांनी जो केला तो जो उद्रेक होता त्या संदर्भात सन्माननीय साहेबांची सगळी सविस्तर चर्चा झाली आणि महत्त्वाचा विषय होता त्याच्यापेक्षा जास्त विषय होता तो होता आमच्या जयचा की साहेबांना ते मिटकरी फिटकरी सारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाहीये। तो छोटा माणूस त्याची अवकात पण नाही। साहेबांचा विषय होता फक्त आमच्या जय ह्या आमच्या लेकराबद्दल साहेबांना म्हणजे इतकं अतीव दुःख झालं होतं की हे कसं घडलं, घातपात आहे की काय आहे, सविस्तर चर्चा वगैरे सन्माननीय साहेबांबरोबर झाली आणि साहेबांनी काय इन्स्ट्रक्शन दिले त्यावरती आम्ही आता काम करणार आहोत। विजय मालोकरच्या मृत्यू पश्चात आता अमोल मिटकरी आरोप करतात की याला केवळ आणि केवळ कर्णबाळामुळे जबाबदार आहे। मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही। त्याला काय बराळायचं बोलून दे, ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालंय, आम्ही एक कालपासून बोलतोय, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची, तो फालतू माणूस आहे। आता विषय आमचा असं होता की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोहोचलेच आहेत, तुम्हाला माहितच असेल किंवा आता एक 2-4-5 मिनिटांमध्ये पोहोचतील। विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं, मी पण आता निघतोय। आज मला साहेबांनी बोलवलं म्हणून मला जाता नाही आलं आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची, म्हणजे जामीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आता FIR आहे तर आहे ना, माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय। जर गुन्हा दाखल झालाय तर कायद्याच्या चौकटीपासून मला कायद्यापुढे जाऊन शरण होणंच आहे। 13 जणांवर गुन्हा दाखल झाला, 2 जणांना ताब्यात घेतलं, नाही 3 जणांना ताब्यात घेतलं, तिघांचाही बेल झाला काल। आज 3 आणि 8 11 होतील, हा, आणि आम्ही दोघे असे 13। तर आज 8 जण ऑलरेडी हजर झाले तिथे, पोलिसांसमोर शरण गेलेत आणि त्यांचं पण आज मध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत जामीन होईल। पोलीस स्टेशनला हजर होणार आहेत का तुम्ही बेल करून देणार आहात? नाही नाही नाही, माननीय कोर्टाच्या जी गाईडलाईन्स आहे आणि संविधानिक तत्वानुसार मला पहिलं पोलीस स्टेशनला जायला लागेल, मला तिथे हजर व्हायला लागेल, मग पोलीस मला कोर्टमध्ये घेऊन जातील। आता अमोल मिटकरी बोलताय, संविधानाचं बोलताय, तुम्हीच कायदा गाड्या फोडल्या विरोधात नाही आहे का? तुम्ही क्लिप पाहिली का मी कुठे आहे, तुम्ही म्हणालात म्हणून तुमचा जो पहिला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताय, तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं त्याचं मान्य का, समर्थन आहे का? सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राडा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय। तुम्ही संपूर्ण क्लिप पहा, मी कुठेही नाही, मी प्रेसमध्ये होतो आणि मला आता समर्थन वगैरे तो विषय फार वेगळा आहे। आमच्या जो आघात झालाय आमच्या परिवारावरती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवारावरती जो आघात झालाय, आम्ही त्यातून आम्हाला सावरून देत ना, आम्ही त्यातून बाहेर निघायच्या ह्याच्यात आहोत। कारण आमची जी हानी झाली आहे, जो मोठा खड्डा पडला आमच्यासाठी, तो आम्हाला भरून काढायचा हो, असं नाही। ठीक आहे, तो फालतू माणूस काही बोलतो पण हे योग्य होतं योग्य नाही असं काय बोलले, काय म्हणजे तुमचं म्हणणं काय आणि राजसाहेबांचं म्हणणं काय? हल्ला बिल्ला हा हल्ला थोडी होता हो। महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा प्रश्न पडतो की एखाद्याची आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, परंतु एखाद्याच्या गाडीवर अशा प्रकारे धीरपणे हल्ला करणे कितपत योग्य वाटत? मॅडम, पत्रकार मित्रांनो, तुमचे सगळे प्रश्न मला अवगत आहेत, मला माहिती आहेत, त्याची मी पूर्ण आदर करत, तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता।
मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, ती क्रियेला प्रतिक्रिया होती. असं काय ठरवून नव्हतं. आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला, ती त्याची बॅड लक. तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताना आहे की त्याला सोडायचं नाहीये, असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना. अहो मग माझ्यावर गुन्हा कशामुळे झालाय दाखल? असं काय करताय तुम्ही? माझ्यावर गुन्हा दाखल होण्याचं कारण काय मला सांगा तुम्ही. मी मारायला नाही. अहो साहेब ऐका ना, बाहेर आंदोलन करतायत आणि म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला अटक होते माझा जीव गेला तरी बेहत्तर पण त्यांना अटक झाली पाहिजे अशी भूमिका मांडलाय त्या ठिकाणी. मला तुम्ही सांगा, एक वरच्या सभागृहातला आमदार, मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर आहेत? तुम्हीच क्लिप बघा, तुम्हीच मला सांगा. अहो तिथली लोक सुद्धा नाहीत हो त्याच्याबरोबर. माझी तर विनंती आहे अजितदादांना, दादा कृपया ज्याच्या दादांना दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पाईल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांचा पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय. म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची जागा दाखवा. कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यातले किती लोक तिथे बसले ते पहा. नाही, त्याचं कसं आहे, त्याला पोलीस प्रोटेक्शन वाढवून घ्यायचंय. त्याच्याबरोबर एक आपले पोलीसवाले साहेब होते, आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल, YZ काय ते तुम्ही बोलता ना कॅटेगरी, ती त्याला करून घ्यायची आहे. काल त्याच्या घरी बघा ना किती मस्तपैकी पुरी SRPची पालटून उभी करून टाकली पोलिसांनी. हे स्वतःचं वलय वाढवण्यासाठी आहे. जो काही प्रकार घडला अकोल्यामध्ये त्यानंतर अनेक मनसेच्या नेत्यांकडून समर्थन दिलं गेलं की जे काय घडलं ते होतं. राज ठाकरेंनी समर्थन दिलं. त्या आजच्या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे काही घडलंय त्याला मी समर्थन देतो, तुम्ही योग्य केलं का, ही त्यांची वाक्य होती का? सन्माननीय ताई, माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्या बरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये फक्त साहेबांच्या इतके हळवे झाले होते. साहेब आमच्या जयसाठी, जय ह्या विषयावरतीच फक्त आमची चर्चा झाली आणि जय व्यतिरिक्त दुसरा काही विषय झाला नाही. जयला भेटण्यासाठी राज ठाकरे जाणार आहोत. माननीय अमित साहेब ऑलरेडी तिथे त्यांच्या परिवाराला भेटायला गेलेत. जयला कसे भेटू शकतात त्यांचा? तुझा प्रश्न थोडा चुकला ताई. अमित साहेब मला वाटतं की आता पोहोचले असतील अकोल्यात किंवा पोहोचतील. आता ऑलरेडी एक ठाकरे गेले. ज्यावेळेस साहेब आता दौऱ्यावरती निघणारच आहेत 3 ऑगस्ट पासून. आज बघा एवढा मोठा दिवस आहे आमचा वर्धापन दिन विद्यार्थी सेनेचा, एक सुद्धा कार्यक्रम नाही आहे. आम्ही इतके हळवे होतो आणि आम्ही इतके आमच्या एक महाराष्ट्र सैनिकांशी आमची नाळ जुळलेली आहे. सगळे कार्यक्रम रद्द करून आम्ही जयच्या झाला प्रकार त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आहोत. शेतकरी या संदर्भात चर्चा झाली का? नाही हो, फालतू माणसाबरोबर कुठे साहेब या संदर्भात हो. राज ठाकरे मी ताई तुमचा प्रश्न ऐकला, तुम्ही उत्तर फालतू माणसाबद्दल बोलायला एवढा वेळ आहे का साहेबांकडे? छोट्या माणसाबद्दल थोडी आहे. आधी केवळ अमोल मिटकरी आरोप करत होते, आता त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील बोलतायत की राज ठाकरेंवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा बोललेला दाखवा. घरात दाखवावे म्हणून कर्ण बाळाने. रुपाली पाटील या मनसेच्या पूर्व कार्यकर्त्या होत्या. आता घरात मर्दानगी दाखवा म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे काय स्टेटमेंट आहे याचा त्याचा अर्थ काय? तुम्ही केलेल्या प्रश्नाचा अर्थ तुम्ही मला सांगा, मग मी उत्तर देतो. घरात मर्दानगी दाखवा म्हणजे त्यांनी म्हटलं असं की कर्ण काय विशेष म्हणजे काय? अहो याचं मिनिंग कळलं का? काय याचं अर्थ तरी सांगा. त्या प्रश्नाचं काय कसं उत्तर देणार? घरात मर्दानगी दाखवा म्हणजे काय? माझ्या बहिणी देऊ काय तर मी काही बोलायचं तुम्हाला वाटतं का? नाही, असं उपसवू नका. मी सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, व्यापारी आहे असं नाही. कार्यकर्ता नाही, तो आमचा जिल्हाध्यक्ष तिथला. आता बघा दोघे त्या जिल्ह्याचे बरोबर आहे. इलेक्शनच्या अगोदर माननीय राज ठाकरे साहेबांनी मोदीजींना पाठिंबा दिला होता, त्यावेळेस सोबत काम केलं ना हो.
असेल एखादा फोटो, त्यात काय एवढं. जिल्ह्याच्या लोकांचे एकत्र फोटो असतातच ना, एका जिल्ह्याचे. पण माझी चाकण कोणी रुपाली पाटील चाकणकर नाही, आपली कोण नाही ती, आपली कोणी नाही. आमचा साधा एकच मुद्दा आहे, आने वाले को वेलकम, जाने वाले को गुड बाय. लक्षात पण ठेवत नाही कोण कुठली. पुन्हा सांगतो, मनसे सोडल्याला गुड बाय, पुन्हा वार्ता पण नाही. कोण ती ते सोडून द्या आणि घरात मरताना दाखवा. आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर चालेल का? पण ती आमची संस्कृती नाही, आम्ही चुकीचं बोलणार नाही. आणि पुन्हा सांगतो, आने वाले का वेलकम, जाने वाले को गुड बाय. पण तुम्ही अमोल मिटकरींवर एवढा बोललात, सुषमा अंधारेंनी ते राज ठाकरेंवरती बरीचशी प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळी तुम्ही का बोलला नाही? आता मला सांगा ना, त्या महिला आहेत ना हो, त्या महिला भगिनी आहेत ना हो. मी बोलावं ते योग्य वाटेल का तुम्हाला एका महिला भगिनीबद्दल? अच्छा, आम्ही बोललो की तुम्ही म्हणणार तुमची संस्कृती कुठे गेली? म्हणजे तुम्ही पण दोन्ही बाजूनी वाजवता की नाही? असंच नाही याचा अर्थ, बरोबर की नाही? एक महिला भगिनीबद्दल मी बोलावं हे योग्य का? तरी सुद्धा जर त्यांनी पातळी सोडली तर त्यांना सुद्धा सोडणार नाही.